परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे सातत्यपूर्ण प्रगतीची किल्ली. नेहमी अन्य भाषामध्ये प्रार्थना केल्याने तुम्हाला प्रगती कायम ठेवता येईल. 1 कुरिन्थियो 14:4 म्हणते, जो अपरिचित भाषेत बोलतो तो स्वतःची उन्नती करतो, पण जे भाकीत करतात ते मंडळीची उन्नती करतात. पास्टर ख्रिस शिकवतात, आत्मात प्रार्थना करणे हे साधी गोष्ट नाही. ती एक अत्यंत महत्त्वाची आत्मिक प्रक्रिया आहे, जी तुम्हाला टिकवते आणि सामर्थ्य देते. देवाने प्रार्थना विशेषतः जीवांमध्ये प्रार्थना ही तुमच्या आत्मा निरोगी, उत्साही आणि मजबूत ठेवण्याची एक दैवीय साधन म्हणून निर्माण केली आहे. जेव्हा तुम्ही अन्य भाषामध्ये प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही स्वतःची उन्नती करता, जेणेकरून जिथे एखाद्या बॅटरीला पूर्णपणे चार्ज करण्यासारखे आहे. तुमचा आत्मा ऊर्जित, दृढ आणि ताजातवाना होतो, ज्यामुळे तुम्ही देवाच्या कार्यामध्ये प्रभावीपणे कार्य करू शकता. म्हणून पाऊल म्हणतो रोमकरास 1:9 मध्ये, कारण ज्याची मी त्याच्या पुत्राच्या सुवार्त्यात माझे आत्म्याने सेवा करतो, तो माझी साक्ष आहे. आपण देवाची सेवा आत्म्यातून करतो आणि त्या आत्म्याला प्रभावी राहण्यासाठी सतत बांधले गेले पाहिजे. बायबल दाखवते की मनुष्य आत्मा कमजोर किंवा सबळ असू शकतो. तुमचा आत्मा मजबूत करण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्यात प्रार्थना करण्याची स्वतःला अर्पण करावे लागेल. असे करताना तुम्ही एक इमारतीसारखे सतत वर आणि वर उभारले जाता, मजबूत आणि अढळ. पौलने हे खोलकर समजले, म्हणून त्याने इफिसकरांसाठी प्रार्थना केली की ते त्यांच्या अंतःकरणातील मनुष्यामध्ये पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्याने बळकट व्हावे. इथे सामर्थ्य म्हणजे पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यात ओतणारी चमत्कारी शक्ती आहे. हीच पौलाच्या सातत्यात वाढीची, विजयी आणि अद्भुत कार्यात रहस्य होती. तो ठामपणे म्हणू शकतो, मी माझ्या देवाचे आभार मानतो की तुम्ही सर्वांपेक्षा अधिक अन्य भाषात बोलता. अन्य भाषांमध्ये प्रार्थना करण्यातील त्याची सातत्या ही त्याची प्रगती आणि विजयची किल्ली होती. जर तुम्हाला सतत वाढ आणि यश आणि प्रगती हवी आहे, तर आत्म्यात प्रार्थना करणे हे तुमच्या जीवनाचा एक भाग असला पाहिजे. हे तुम्हाला सतत प्रगती करण्यास मदत करेल आणि तुम्ही वाढत्या कृपेत मध्ये विजयवर मिळवता पुढे चालत राहाल. हालेलुया. आई प्रार्थना करू. प्रिय पित्या, आत्म्यात प्रार्थना करण्याच्या आशीर्वादाबद्दल मी तुझे आभार मानते, ज्याच्याद्वारे मी माझ्या आत्म्यात उभरते, बळकट करते, जेणेकरून मी तुला प्रभावीपणे सेवा करू शकते.